प्रकारच्या आज कटाची आमटी बनवूयात महाराष्ट्रीयन स्टाईल. चला तर मग पाहूयात सामग्री. इथे मी 1 पाव इतकी चण्याची डाळ मऊ लुसलुशीत अशी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. यातील 1 पळी डाळ मी आमटीसाठी काढून घेतलेली आहे. येळवण्यासाठी पातेल्यात गरम पाणी करून घेतलं आणि त्यामध्ये डाळ घालून चांगलं खळखळ उकळून घेतलं. 5 ते 7 मिनिटं मस्त शिजवून घेतलं आणि चाळणीच्या मदतीने डाळ आणि पाणी वेगळं करून घेतलं. म्हणजेच आपल्या आमटीसाठी लागणारे येळवणी तयार आहे. मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे 1 छोटा कांदा, टोमॅटो, अर्धी वाटी खोबरं, लसणाच्या 2 ते 3 गड्डे, कढीपत्ता आहे. आता खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून काढून घेतलं. त्यामध्येच कांदा घातला. कांदा काळा होईपर्यंत भाजला. टोमॅटो अद्रकही भाजून घेतलं. पातेल्यामध्ये तेल गरम करून मोहरी घातली. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे घालून चांगली खमंग फोडणी करून घेतली. हिंग घातला अर्धा चमचा. कढीपत्त्याची 1 डेंटल घातलेली आहे, तीही चांगली तडतडू दिली. मसाला घातला. तेल सुटेपर्यंत छान मसाला असा भाजून घेतला. आपण जो मसाला केला होता तो घातलेला आहे. घरगुती लाल तिखट घातलेला आहे 1.5 चमचा आणि मस्त असं मिक्स करून तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घेतला. आता यामध्ये जे आपण डाळ घालून घेतली होती त्याचं असं मी पीठ करून पुरण करून घेतलेलं आहे, तेही यामध्ये घालून चांगलं मस्त भाजून घेतलेलं आहे. त्यालाही तेल सुटू दिलेलं आहे. यामध्ये 1 चमचा येळवणी घालून झाकण ठेवून मस्त शिजवून घेतलं. छान शिजल्यानंतर येळवणी घालून घेतलं आणि मस्त 5 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर आमटी शिजायला ठेवून दिली. आता दुसरी आमटी करून पाहूयात. अळणी आमटीसाठी ही तशीच प्रोसेस आहे. पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल घालून मोहरी घातली, जिरे घातलं, हिंग घातले, कढीपत्ता घातला, बारीक वाटून घेतलेला आपला मसालाही घालून घेतला, हळद घातली आणि तिखट घातलं नव्हतं म्हणून अर्धा चमचा गरम मसालाही घातला. झाकण ठेवून मस्त शिजवून घेतलं. त्यामध्ये येळवणी घालून घेतलं, चिरलेली बारीक कोथिंबीर घालून घेतली आणि दोन्ही आमट्यात मीठ घालून घेतलं आणि मिक्स करून छान अशी उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनिटात दोन्ही आमट्या छान शिजवून घेतल्या. तिखट आमटीला खूप छान कट आलेला आहे, पाहू शकता, अगदी कमी तेलामध्येही. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.